मोत्याची शेती करा आणि व्हा मालामाल। मोत्याची शेती कशा प्रकारे केली जाते आणि किती नफा मिळतो पहा सविस्तर। जसे जगाच्या विकासामध्ये बदल होत चालले आहेत तसेच आता शेती करण्याच्या पण पद्धतीमध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये बदल होताना दिसत आहेत। तरुण शेतकरी आता आपल्या कौशल्याचा उपयोग करून मोत्याची शेती करू लागले आहेत। तर आज आपण याच मोत्याच्या शेतीबद्दल सविस्तर पाहणार आहोत। या शेतीसाठी भांडवल हे खूप कमी प्रमाणात लागते। तुम्ही 25 ते 30 हजार रुपयांची गुंतवणूक करून सहज वर्षभरात 2 ते 3 लाखाचे उत्पन्न मिळवू शकता। चालू वर्षीपासून पाहिले तर जास्त लोकांचा कल हा या मोत्याच्या शेतीकडे होऊ लागला आहे। एका अभ्यासक्रमाच्या माहितीनुसार तुम्ही केलेल्या गुंतवणुकीमधून 8 ते 10 पट जास्तीचा नफा मिळवू शकता। यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष असणे गरजेचे आहे। ते म्हणजे तुम्हाला यासाठी एका तलावाची गरज आहे। तो तलाव तयार करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून 50% अनुदान घेऊन तो खोदू शकता किंवा स्वखर्चाने देखील खोदू शकता। यासाठी तुम्हाला लागणारा ऑडिटर हा तुम्हाला कोणत्याही राज्यामध्ये सहज उपलब्ध होऊ शकतो। पण दक्षिण भारत आणि बिहार राज्यातील दरभंगा शहरात मिळणारा ऑडिटर हा चांगल्या आणि उत्तम दर्जाचा मानला जातो आहे। या शेतीसाठी तुम्हाला ट्रेनिंग घेणे अत्यंत आवश्यक आहे। ते ट्रेनिंग तुम्हाला मुंबईमध्ये घेता येणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला एका जाळ्यामध्ये ऑडिटर बांधून 10 ते 15 दिवस ते तलावामध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून ते मोती तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी अनुकूल असे वातावरण तयार करेल। त्यानंतर ते ऑडिटर वरती काढून त्यामध्ये साचा आणि एक कण घातला जातो। त्यामध्ये कालांतराने मोत्यामध्ये रूपांतर होते। एक ऑडिटर बनवण्यासाठी साधारणपणे 25 ते 30 हजार खर्च येतो आणि तयार झालेला एका शिंपल्यापासून फक्त 2 मोती मिळतात। हा एक मोती मार्केटमध्ये 120 ते 130 रुपयांचा एक असा विकला जातो आणि जर चांगल्या दर्जाच्या मोत्याचं उत्पन्न तुम्ही केलं तर एक मोती 200 ते 220 रुपयांचा एक मोती विकला जातो। सर्वसाधारणपणे तुम्हाला जर 1400 ते 1500 मोती मिळाले तर तुम्हाला त्यापासून 2 ते 3 लाख रुपयांचा फायदा नक्कीच होणार आहे। यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना फायद्याचे आणि भरवशाचे उत्पादन तयार करून देणारी मोत्याची शेती नावारूपाला येणार आहे।